आवाज येतोय का? प्रशांत आवाज येतो का? अक्षय आवाज येतो? कोणीतरी सांगा बरं, आवाज येतो का तो? ओके ओके अक्षय, थँक्यू. माझे मित्र प्रशांत ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरून लोकोत्तर संत गाडगे बाबा हा विषय घेऊन मी तुमच्या समोर संवाद साधण्याचा प्रयत्न पुढचा काही वेळ करणार आहे. मला सांगताना अत्यंत आनंद होईल की यापूर्वीसुद्धा थोड्याफार फरकानं हाच विषय घेऊन मी माझे अकोला येथील दुसरे तरुण मित्र अक्षय राऊत यांच्या साथ सेवक फाउंडेशनच्या पेजवरून संत गाडगे महाराजांचा सामाजिक प्रबोधनाचा जो विचार आहे त्या विचाराच्या अनुषंगानं मी माझं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं होतं. आज पुन्हा एकदा संत गाडगे महाराजांचा तोच क्रांतिकारी विचार घेऊन प्रबोधनकार प्रशांत ठाकरे यांच्या पेजवरून मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. इकडे मी नेरमध्ये असल्यामुळं आणि इकडे वारंवार लाईनचे प्रॉब्लेम असल्यामुळं मी माझे मित्र बंडू निरपासे यांच्या घरी इकडे इन्व्हर्टरची व्यवस्था आहे आणि म्हणून त्यांच्या घरी येऊन मी आपणाशी बोलतो आहे. त्याच्यामुळे लाईन वगैरे जाण्याची आणि गेली तरी त्याची काही भीती आता मागच्या वेळेसारखी यावेळेला माझ्या मनामध्ये नाही आहे. तर बऱ्यापैकी मित्रपरिवार आलेला दिसतो आहे. त्याच्यामुळं या विषयाच्या अनुषंगानं जेवढं काही बोलता येईल तेवढं बोलण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल. प्रशांतला मी अगदी त्याच्या तरुण वयापासून वादविवाद स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे आणि त्याच वेळेस मला वाटलं की हा तरुण पुढल्या काळामध्ये प्रबोधनाच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देऊ शकतो आणि तो विश्वास त्यानं अलीकडच्या काळामध्ये त्याचे जे सगळेच्या सगळे प्रवचनं म्हणा, कीर्तनं म्हणा, यावरून त्यानं ते सिद्ध केलं आहे. त्याच्यामुळं प्रशांतच्या आग्रहापोटी आज पुन्हा एकदा संत गाडगे महाराजांचा सामाजिक क्रांतीचा विचार घेऊन तुमच्या समोर मी येतो आहे. गाडगे महाराज कोण होते किंवा गाडगे महाराजांचा विचार काय होता या विषयाच्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार काही बोलणारी मंडळी मला दिसत नाही आणि म्हणून प्रशांत असेल, अक्षय राऊत असेल, स्वप्नील असेल, ही जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीनं कुठेतरी संत गाडगे महाराजांचा जो सामाजिक परिवर्तनाचा विचार आहे तो विचार ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवला पाहिजे असं मला प्रांजळपणे वाटतं आहे. आणि म्हणून बाबांच्या चळवळीचं गोड धरून नवी पिढी कुठेतरी या क्षेत्रामध्ये आली तर समाजाला एका निकोप अशा अवस्थेमध्ये आपण नेऊन ठेवू शकतो हा विश्वास मला वाटतो. बांधवांनो, बाबा आमटेंचं एक सुंदर वाक्य आहे युवकांच्या संबंधानं. या निमित्तानं आपण युवकांशी संवाद साधावा असं प्रशांत जेव्हा मला म्हणाले त्यामुळं मला असं सांगताना आनंद होईल की बाबा आमटेचं एक सुरेख वाक्य आहे युवकांच्या संदर्भानं. बाबा आमटे असं म्हणाले होते की यूथ इज ही हू लाइटन्स द डार्केस्ट कॉर्नर in his own heart. Youth is he who lightens the darkest corner in the world as well as the darkest corner in his own heart. म्हणजे स्वतःच्या हृदयातला अंधार दूर करत करत समाजातील अंधारलेले कोपरे ज्याच्यामध्ये दूर करण्याची ताकद असते त्याला युवा असं म्हणतात. अशा प्रकारची सुंदर अशी डेफिनेशन बाबा आमटे यांनी केली होती आणि म्हणून या देशातल्या तरुण पिढीच्या खांद्यावरती ही जबाबदारी आहे की महापुरुषांचा जो प्रबोधनाचा, परिवर्तनाचा, माणसांना जगवण्याचा आणि जागवण्याचा जो काही विचार आहे तो विचार आपण पुढे नेला पाहिजे. गाडगे महाराजांच्या अनुषंगानं मला सांगताना तुम्हाला आनंद होईल की गाडगे महाराजांनी हे आंदोलन ज्या काळामध्ये उभं केलं होतं तो काळ जो आहे तो काळ अत्यंत कठीण असा काळ होता. त्यावेळेला माणसं समजण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हती आणि अशा काळामध्ये म्हणजे आज जे मी म्हणतो आहे की तरुणांनी या विचारासाठी झोकून दिलं पाहिजे त्याही वेळेला गाडगे महाराजांच्या या आंदोलनामध्ये तरुण पिढीनं स्वतःला झोकून दिलं होतं.
नावाच्या नाव तुमच्या समोर येतील. गाडगे महाराजांच्या चरित्राचा जेव्हा आपण अभ्यास कराल तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की एक प्रचंड मोठी तरुणांची फौज गाडगे महाराजांच्या या सामाजिक प्रश्नांवरच्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. आपल्या मूर्तिजापूरचे अच्युतराव देशमुख असतील, यशवंतराव शिंदे असतील, सुखदेवराव घोंगटे असतील, गुरुदास ढेंबरे असतील, सेलार मामा असेल, मीराबाई शिरकर असेल, गयाबाई मनमाडकर असेल, कैकाडी बाबा असतील, तनपुरे महाराज असतील, राजाराम बापू घोंगटे असतील, रामदास महाराज असतील, गणपतराव गांगण असेल, ज्यांनी चरित्र बाबांचं लिहिलं ते गोनी दांडेकर असतील, आमच्या यवतमाळचे चिंधे महाराज असतील, मोतीराम कुंडकर असतील, गाडगे बाबांच्या गाडीवरचे जे चालक आहेत ते भावराव काळे असतील, यशवंत भंडारी असतील, आपल्या अमरावतीचे नगीनदास जे सराफा व्यावसायिक होते ते असतील, जागोबा बोरकर असतील, गणपतराव चराटे, अण्णा ठाकरे असतील, अशी तरुण मंडळी गाडगे महाराजांच्या त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. आणि म्हणून गाडगे महाराजांचं जे आंदोलन आहे हे त्या काळामध्ये सुद्धा तरुणांनी गावखेड्यापर्यंतच्या माणसांपर्यंत पोहोचवलं होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये जर अशा पद्धतीची तरुण पिढी या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत असेल तर आजच्या काळामध्ये शिकल्या सवरल्या पोरांनी हा विचार कुठेतरी समोर नेला पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण झोकून दिलं पाहिजे. गाडगे महाराज हे महाराज होते. गाडगे महाराज केवळ महाराज नव्हते, ते केवळ व्यक्ती नव्हते, तर तो एक विचार होता. गाडगे महाराजांना केवळ साधू किंवा बुवा किंवा महाराज म्हणून पाहण्यामध्ये अर्थ नाही, तर गाडगे महाराज हा या देशामधल्या सामाजिक क्रांतीचं बोट धरून चालणारा विचार होता. भयमुक्त समाज निर्माण करणारा विचार होता. बुद्ध, महावीर, बसवेश्वर, चक्रधर, तुकाराम, कबीर आणि मार्क्सचा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं एका निरक्षर माणसानं या महाराष्ट्रामध्ये नेण्याचं काम केलं. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, उत्तर प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल, इकडे कर्नाटक असेल, या सगळ्या राज्यांमध्ये हा जो सामाजिक प्रबोधनाचा विचार आहे, जो या देशामध्ये ज्यांची मी नावं घेतली आता बुद्धापासून महावीरापासून, त्या महापुरुषांनी दिलेला विचार आहे. आणि म्हणून एक निरक्षर असा संत ज्याला कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे, सामाजिक पार्श्वभूमी नाही आहे, सांस्कृतिक पार्श्वभूमी नाही आहे, कीर्तनकाराचं ते घराणं नाही आहे, असं असताना सुद्धा हा माणूस अत्यंत ताकदीनं हा विचार पुढे नेतो आहे. आणि म्हणून गाडगे महाराजांना केवळ व्यक्ती म्हणून पाहण्यामध्ये अर्थ नाही, तर त्यांच्याकडे एक विचार म्हणून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यांना न्याय दिल्यासारखं होईल. हा विचार कुठला होता? या देशामध्ये धर्माच्या नावाखाली ज्या आध्यात्मिक कत्तलखोरी या देशामध्ये झाल्या, त्या कत्तलखोरीच्या जाळ्यामधून खऱ्या अर्थानं त्यांना बाहेर काढण्याचं काम संत गाडगे महाराजांनी केलं. पण दुर्दैव असं आहे की गाडगे महाराजांचा हा जो इतका मोठा सायंटिफिक विचार आहे, माणसं जगवण्याचा आणि जागवण्याचा जो विचार आहे, तो विचार बाजूला राहिला. आणि गाडगे महाराजांना केवळ स्वच्छता अभियानाचा पोस्टरमॅन बनवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये झालं आहे. केवळ त्यांनी गावं झाडली नाहीत, परंतु गावासोबत गावातल्या लोकांची मनं सुद्धा झाडण्याचं काम केलं. एक प्रचंड मोठं मानसिक स्वातंत्र्याचं आंदोलन छेडणारा गाडगेबाबा तुमच्या माझ्या या ग्राम स्वच्छता अभियानावर खराटा घेऊन त्या अभियानाचा पोस्टरमॅन का होतो याचा विचार सुद्धा या निमित्तानं तुम्ही आम्ही केलं पाहिजे. संतांच्या कर्तृत्वामध्ये किती ताकद असते तुम्हाला मी सांगतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. संत गाडगे महाराज हे तुकाराम महाराजांचा वारसा समोर घेऊन जाणारे माणसं आहेत. आणि म्हणून त्यांनी एकदा महानंद स्वामीला लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मी कुणाचा गुरु नाही, माझा कुणी शिष्य नाही, परंतु आम्ही सगळेच्या सगळे कीर्तनकार एका तुकाराम बुवाचे गुरुबंधू आहोत. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुकारामाचा जो विचार आहे हा विचार त्यांना या समाजामध्ये पुढे न्यायचा होता. आणि म्हणून तुकारामाचाच तो अभंग घेऊन मी पुढे जातो. तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये असं म्हणतात की आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, परिसा संगे लोह बिघडले, लोह बिघडले ते सुवर्णची झाले, चंदना संगे वृक्ष बिघडले, वृक्ष बिघडले ते चंदनची झाले, सागरा संगे गंगा बिघडली, गंगा बिघडली ती सागरची झाली, विठ्ठला संगे तुका बिघडला, तुका बिघडला तो विठ्ठलची झाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना,
असा आशय या कीर्तनातून घेऊन, या अभंगातून घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. गाडगे महाराज तुकारामांच्या विचारानं बिघडल्यामुळे या पद्धतीचं प्रबोधन ते या महाराष्ट्रामध्ये करू शकले. आणि ते केवळ एकटे बिघडले नाही, तर मगाशी मी ज्या कार्यकर्त्यांची नावं घेतली त्या कार्यकर्त्यांना बिघडवत आणि घडवत ते समोर गेलेले आहे. म्हणून गाडगे महाराजांची चळवळ ही लोकांची चळवळ झाली होती त्या काळामध्ये. काय होतं संतांच्या संगतीमध्ये आल्यामुळे? एक निर्जीव अशी वस्तू, खापर असेल, चिंध्या असेल, गाडगं असेल, ह्या तर सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. पण या निर्जीव वस्तूला बाबांचा स्पर्श झाला. हा चमत्काराचा भाग नाही, परंतु एक निर्जीव असं मातीचं गाडगं एका संताच्या संगतीमध्ये येतं. त्या जसं चंदनासंगे वृक्ष बिघडले असं जे मी म्हणालो, किंवा विठ्ठलासंगे तुका बिघडला असं मी जे म्हणालो, त्याचा अर्थ आपण याच्याशी लावूया. एक मातीचं गाडगं, एक मातीच्या गाडग्याचं खापर, चिंध्यांच्या वस्त्र गाडगे महाराजांच्या संपर्कामध्ये येतं आणि ते निर्जीव गाडगं महाराज म्हणून मान्यता पावतं. चिंध्या असलेलं ते जे वस्त्र आहे, त्या वस्त्राला मधुकर केचननी ठिगळांचं पार्लमेंट म्हटलंय. कारण ते वस्त्र या देशातल्या सामान्य माणसाच्या दारिद्र्याचं प्रतीक म्हणून त्यांनी घातलेलं होतं. आणि म्हणून ते त्या चिंध्या घालत होते, म्हणून त्या निर्जीव चिंध्या अजरामर झाल्यात. त्यांना चिंधे महाराज म्हणून ओळखायला लागले. खापर डोक्यावर होतं म्हणून त्यांना खापरे बुवा म्हणायला लागे. म्हणजे खापर असेल, गाडगं असेल, चिंध्या असेल, या चिंध्यांना अमरत्व प्रदान करण्याची ताकद संतांमध्ये असते. म्हणजे गाडगे महाराजांनी त्या ताकदीनं या सगळ्या निर्जीव वस्तूंना अमरत्व प्रदान केलं. आणि म्हणून संतांचा जो विचार आहे हा सामान्य माणसाच्या कल्याणाचाच विचार असतो. केवळ गाडगे बाबांना आपण चिंदे महाराज किंवा खापरे बुवा किंवा लोटके बुवा इथपर्यंत आपण त्यांचं मूल्यमापन करू शकणार नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष बाबांचा उल्लेख गोरगरिबांचे कैवारी असं करायचे. समाजवादी संत असेल, दिनांचा उद्धारक असेल, गरिबांचे कैवारी असेल, कर्मवीर भाऊराव पाटील त्यांना महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असं म्हणायचे. वेगवेगळ्या उपाध्यांनी त्यांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. परंतु ह्या सगळ्या मूल्यमापनाच्या पुढे जाऊन हा माणूस इथल्या माणसांच्या कल्याणाचा विचार देणारा महापुरुष होता. हे सूत्र आम्ही डोळ्यासमोर घेतलं पाहिजे. मी तुकाराम महाराजांचं नाव घेतलं. तुकाराम महाराजांचा विचार संत गाडगे महाराजांनी पुढे नेला, हे 100% खरं आहे, नो डाऊट. परंतु तुकाराम महाराज जसे वारीला जायचे, आम्ही जसं वारीला जातो, यंदा लॉकडाऊनमुळे ते जाता आलं नाही, परंतु महाराष्ट्राची ती मोठी अशी परंपरा आहे वारीला जाण्याची. म्हणून वारीला जो जातो त्याला वारकरी असं म्हणतात. संत गाडगे महाराज हा असा महापुरुष आहे जो वारीला न जाताही वारकरी झाला. हा महापुरुष पंढरपूरला गेला तरी विठ्ठलाचं दर्शन न घेता जनसामान्यामध्ये विठ्ठल शोधून चंद्रभागेचं वाळवंट साफ करून, त्या वाळवंटातली घाण साफ करून खऱ्या अर्थानं विठ्ठल भक्तीचं दर्शन त्यांच्या त्या एकंदरीत कृतीतून होत होतं. आणि म्हणून हा असा वारकरी आहे की जो वारीला न जाता वारकरी म्हणून आपण त्यांना स्वीकारतो आहे. हा केवळ वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांपैकी नव्हता, तर या वारकऱ्यानं या समाजामधली अज्ञान असेल, अंधश्रद्धा असेल, अस्पृश्यता असेल, हिंसा असेल, या सगळ्या साखळदंडावर वार करण्याचं काम केलं. म्हणून ते खऱ्या अर्थानं वारकरी आहेत. इंग्रजीमध्ये WAR वार म्हणजे युद्ध होतं. आणि म्हणून मराठीमध्ये जेव्हा मी म्हणालो की वार केले म्हणून ते वारकरी, इंग्रजीमध्ये सुद्धा WAR वार म्हणजे दुसऱ्या अर्थानं बाबा हे वारकरी होते. त्यांना युद्ध करायचं होतं. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अशा पद्धतीनं ते हे युद्ध लढत होते. आणि त्या युद्धामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी सुद्धा झाले होते. आणि म्हणून या देशामधल्या सगळ्या समस्यांवर असा हा वार करणारा हा वारकरी असल्यामुळं त्यांचा जो विचार आहे तो त्याच पद्धतीनं आम्हाला स्वीकारता आला पाहिजे. आज काय देशामध्ये चित्र आहे? आज संत कुणाला म्हटलं पाहिजे याच्यावर मोठ्या प्रमाणात खल होऊ शकतो. मला इकॉनॉमिक्स होतं BA ला शिकवताना. त्या इकॉनॉमिक्समध्ये ग्रेशमचा सिद्धांत होता. ग्रेशम असं म्हणाला की बॅड कॉइन्स डिराइव्ह गुड कॉइन्स आउट ऑफ सर्क्युलेशन. म्हणजे वाईट नाणी चांगल्या नाण्यांना बाजारामधून दूर सारतात. संतांच्या या सगळ्या एकूणच चळवळीमध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर अत्यंत वाईट,
अत्यंत वाईट पद्धतीचे संत तुम्हा आम्हाला नजरेमध्ये पडतात. म्हणजे आसाराम असेल, रामपाल असेल, राम रहीम असेल, हे जे सगळेच्या सगळे हायटेक आणि बुलेट प्रूफ जे महाराज आहेत, या महाराजांनी खऱ्या अर्थानं संत या उपाधीची ऐशी तैशी करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून खरे संत कोण होते, हे जे आपण आता जे आसारामचे वगैरे नावं घेतली, ही खऱ्या अर्थानं संत म्हणून शोभतात का? अहो, अलीकडे या भंडारा नागपूरकडे एक तरुण कीर्तनकार गावामध्ये भागवत सप्ताह घेतो आणि ज्याच्या घरी त्याचं राहणं होतं त्याच्याच बायकोला घेऊन जातो. अशा प्रकारचे संत आज समाजामध्ये निर्माण होत आहेत. या संतांपासून खऱ्या अर्थानं सावध यासाठी राहावं लागेल की आपला एवढा जो मोठा वारसा आहे, नानोबापासून तुकारामापासून बाबांपर्यंत, या वारशाला पुढची पिढी कुठल्या पद्धतीनं समजावून घेणार आहे, यासाठी अशा गोष्टींपासून आपण सावध होऊन या गोष्टीला जितक्या ताकदीनं विरोध करता येईल तितक्या ताकदीनं विरोध केला पाहिजे. गाडगे महाराजांनी कीर्तनं केलीत. कीर्तनातून पंढरीला जा, यात्रेला जा, कर्ज काढून यात्रेला जा किंवा कर्ज काढून पोरीचं लग्न करा, अशा प्रकारचं कुठलंच प्रबोधन त्यांनी केलं नाही. त्यांनी जे केलेलं जे प्रबोधन होतं ते सगळंच्या सगळं प्रबोधन सामान्य माणसाच्या उन्नयनासाठीचं प्रबोधन होतं. कीर्तनकार अलीकडच्या काळामध्ये आपण कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या पद्धती बघतो. संबंध लोकांना मानसिक गुलामगिरीमध्ये लोटण्याची ही माणसं कीर्तनं करतात. घेतात गाडगे बाबांचं आणि तुकडोजी बाबांचं नाव, परंतु त्यांची जी सांगण्याची थीम असते ती तेच असते. इहलोक इथे काही नाही, परलोकामध्ये सगळं असतं, आत्मा असतं, पोथ्या असतात, पुराण असतात, अशा प्रकारची पोपटपंची कीर्तनामध्ये करून आणि कीर्तनाच्या नंतर आरत्या फिरून पैसे सावडण्याचा धंदा करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्ष सुरू आहे. गाडगे महाराज हे त्या पद्धतीचे कीर्तनकार किंवा संत नव्हते. त्यामुळं त्यांचं मोठेपण खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला भावतं. एक अत्यंत सामान्य कुटुंबातला माणूस, न शिकलेला माणूस, शाळेचं तोंड न पाहिलेला माणूस, पुस्तकं त्याला माहिती नाही, मास्तर त्याला माहिती नाही, खडू कसा असतो हे त्याला माहिती नाही, तरी पण त्यांच्याकडे असलेलं जे ज्ञान होतं ते ज्ञान अत्यंत ताकदीचं ज्ञान होतं. आणि या ज्ञानाच्या बळावर समाजाला सामाजिक आणि धार्मिक आणि आध्यात्मिक जे शोषण आहे त्या शोषणामधून मुक्त करण्याचं काम त्यांनी केलं. कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं? वेगवेगळी अशी क्षेत्र आहे, असं एकही क्षेत्र नाही सामान्य माणसाशी संबंधित का ज्या क्षेत्रामध्ये गाडगे बाबांना स्पर्श केला नसेल. वेगवेगळ्या सामान्य माणसाच्या प्रत्येक समस्याला टच करून त्याला त्यातून मुक्त कसं करता येईल यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. नरेंद्र दाभोळकर असतील, प्राध्यापक श्याम मानव असतील, या माणसांनी प्रचंड मोठं जनजागरण करत असताना गाडगे महाराजांना सोबत घेतलंय. गाडगे महाराजांना सोबत घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. परंतु ही चळवळ या काळामध्ये, या विज्ञानाच्या काळामध्ये उभी करत असताना श्याम मानव सारख्या माणसाला धमक्या येतात. नरेंद्र दाभोळकरांचं आणि गोविंद पानसरेंचं काय झालं हे आपल्याला माहीत आहे. हे बोलणं अत्यंत कठीण आहे. गाडगे महाराज मात्र त्या काळामध्ये हे बोलत होते. गावखेड्यातली माणसं होती, अज्ञानी होती, शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार नव्हता आणि ही सारी अज्ञानी माणसं रूढी आणि परंपरेच्या जाचामध्ये अडकलेली होती. अत्यंत कठोर असे साखळदंड, अत्यंत जाड अशा साखळदंडांना बांधलेला हा समाज होता. या समाजाचं जनजागरण त्या काळात करणं ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट होती. गाडगे महाराज त्या काळामध्ये देव आणि धर्माच्या नावावर सामान्य माणसाचं होणारं जे शोषण होतं त्या शोषणाविरुद्ध प्रचंड ताकदीनं बोलले. काय होतं खेड्यातलं चित्र? खेड्यातली लोक कुठल्या मानसिकतेची होती? एखादा माणूस बिमार पडला आहे तर गावातल्या लोकांना मरियाई असेल, मातामाय असेल, आसरा असेल, मसोबा असेल, भैरोबा असेल, खंडोबा असेल, या दवाखान्याशिवाय कुठलाही मार्ग नव्हता. ही माणसं दवाखान्यात जात नव्हती. ही माणसं गावामध्ये स्वच्छता ठेवत नव्हती. त्यांना त्यांच्या रोगाचं कारण त्यांच्या लक्षात येत नव्हतं. आणि मग ही सगळीच्या सगळी अज्ञानी माणसं, अंधश्रद्धेला बळी पडणारी माणसं गावागावातली जी ग्रामदैवता आहेत त्या ग्रामदैवताशिवाय त्यांना कुठलाही आधार नव्हता. या ग्रामदैवतांच्या नादी लागल्यामुळे गाडगे महाराजांचं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त झालं होतं. माझ्यासारखी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये म्हणून गाडगे महाराज त्या काळामध्ये देव आणि धर्मावर कठोरपणे हल्ले करतात. काय असेल त्या काळामध्ये? समजा एखादा मुलगा आहे, लहान मुलगा आहे, त्याला चिकन पॉक्स झाल्या, काजण्या झाल्या, देवी निघाली. देवी निघाल्यावर, काजण्या निघाल्यावर माणसं दवाखान्यात जात नव्हती. मग गावातली मरियाई असेल, मरियाईला बोनं दिल्याशिवाय
ते चिकन पॉक्स बसणार नाही, म्हणून सगळीच्या सगळी लोक त्या मरी आईची पूजा करायचे. एका अर्थानं आजच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास मरी आई ही त्या काळातील चिल्ड्रेन स्पेशालिस्ट गॉड होती. प्रत्येक बिमारीचे वेगवेगळे दवाखाने. बरं, मरीमाई ही चिल्ड्रन स्पेशालिस्ट गॉड आहे, तिचा दवाखाना नाही आहे. एक झाड आहे शेताच्या बांधावर गावाच्या सीमेवर, त्या झाडाखाली बिचारीचं हॉस्पिटल आहे आणि ही सारीच्या सारी गरीब माणसं मरी आईला बोन देण्यामध्ये आपलं आयुष्य घालत होती. मग एखादी बाई आहे, तिला वेगवेगळे आजार आहेत, वेगवेगळ्या आजारामुळे ती त्रस्त आहेत, अशा वेळेला ती कुठे जात नाही, मग ती गावातल्याच मात्या मायच्या मंदिरामध्ये जाते. आजच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास माता माय ही त्या काळातली माता माय ही आजच्या काळातील गायनाकॉलॉजिस्ट गॉड होती असं म्हटलं तर अधिक समर्पक होईल. म्हणजे चिल्ड्रन स्पेशालिस्ट देव आहेत, गायनाकॉलॉजिस्ट आहे, सगळ्या वेगवेगळ्या बिमाऱ्या आहेत त्या बसत नाही म्हणून कोणी खंडोबाकडे झाले आहे, म्हणजे जनरल फिजिशियन सारखे हे डॉक्टर आहेत. या सगळ्या देव आणि धर्मामध्ये अडकलेला जो समाज होता त्या समाजाला बाहेर काढत असताना अत्यंत ताकदीनं त्यांनी कीर्तनातून प्रबोधन केलंय. तुम्ही आम्ही नाही बोलू शकत किती हुशार असलो आणि शिकलो असलो तरी या काळामध्ये, परंतु बाबा त्या काळामध्ये हे प्रबोधन करतात. काय म्हणतात कीर्तनामध्ये? कीर्तन चालू असतं, लोकांना विचारतात देव एक की दोन? लोक म्हणतात एक. बाबा म्हणतात पुन्हा विचार करून सांगा एक की दोन? लोक म्हणतात देव एक. बाबा लगेच प्रश्न करतात तुमच्या गावाच्या बांधावर मरीमाय आहे की नाही? लोक म्हणतात हो. देव किती झाले? दोन. बाजूला मसोबा आहे की नाही? देव किती झाले? तीन. खंडोबाचं देऊळ आहे की नाही? देव किती झाले? चार. मरीमाय, मातामाय, मसोबा, असा प्रकारे संख्या वाढवत वाढवत बाबा लोकांच्या मेंदूला प्रश्न पाडायचे की यापूर्वी मी एक देव आहे असं म्हणत होतो, मग हा सगळ्या देवांचा बाजार कुठून आला? आणि त्याही पुढे जाऊन ते कठोरपणे म्हणायचे का रे तुमच्या देवाला अंग धुता येते का? लोक म्हणायचे नाही, आम्हीच त्याला अंग धुवून देतो. बरं, अंग धुतल्यावर तुमच्या देवाला कपडे नेसता येते का? लोक म्हणायचे नाही, कपडेही नेसता येत नाही, आम्हीच कपडे नेसवून देतो. बरं, अंगही तुम्ही धुवून देता, कपडे पण तुम्हीच घालून देता, मग देवापुढं नैवेद्य ठेवल्यावर देव खाते का? ते म्हणे नाही खात. लोक म्हणायचे नाही खात. मग निवदावर कुत्रं भिडलं तर तुम्ही काय करता? त्यावेळेला लोकांचं उत्तर असायचं का आम्ही काठी घेऊन त्या कुत्र्याला हाणतो. अशा वेळेला बाबा चिडून म्हणा की ज्या देवाला आंघोळ करता येत नाही, कपडे घालता येत नाही, निवदावर भिडलेलं कुत्रं ज्याला हाकलता येत नाही, तो देव तुमच्यावर आलेली संकट आणि गंडांतर कशी हाकलून लावतील हा थोडा विचार करा. आणि लगेच पुढचा प्रश्न टाकायचे देवळात जाता की नाही? लोक म्हणायचे हो. अंधार असला तर तुम्ही काय करता? लोक म्हणायचे दिवा लावतो. मग दिवा लावल्यावर देव दिसतो तर दिवा मोठा की देव मोठा? त्यावेळेला दिव्याचा जसा प्रकाश पडतो त्या पद्धतीनं हा प्रबोधनाचा प्रकाश लोकांच्या डोक्यामध्ये गाडगे महाराज पाडत असे. पिंडदानाचा प्रसंग अनेकांना माहित आहे, मागच्या भाषेत सांगितला, मी मुद्दामून यावेळेला सांगतो. पिंडदानाचा जो प्रसंग आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. गोदावरीच्या तीरातला तो प्रसंग आहे. एक माणूस, एक ज्याचे वडील मरण पावले आहे, तो टकली फकली करून तिथे थांबलेला आहे. बाजूला एक द्रोण आहे, द्रोणामध्ये भात आहे आणि एक भटजी पिंडदानाचा कार्यक्रम घेतो. तुम्ही सावरकर वाचला, मी सावरकरांचं बाकीच्या गोष्टीमध्ये समर्थन करणार नाही, परंतु सावरकर वाचला असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल. सावरकरांनी हा प्रश्न विचारलाय की हा जो पिंडदानाचा प्रसंग आहे, हा जो डोण्यातला भात आहे, हा स्वर्गामध्ये पाठवण्याचा तो प्रकार आहे. आणि सावरकर पुढे असं म्हणाले की तुमचे पितर जर स्वर्गात असेल किंवा नरकात असेल, दोनच पॉसिबिलिटी आहे. एक तर नालायक असेल तर नरकात जाईल आणि चांगला असेल तर स्वर्गात जाईल. मग तुमचा पितर जर स्वर्गामध्ये असेल आणि स्वर्गामध्ये सगळं आराम असतो, रंभा असतात, उर्वशी असतात, डान्स बार असतो, सगळ्या फॅसिलिटीज स्वर्गामध्ये असतात, आणि स्वर्गामध्ये एवढ्या सुखामध्ये तुमचे पितर असताना त्यांनी तुम्ही एवढूसा पाठवलेला सडेल भात
त्या लोकांना आवडेल कसा, हा पहिला प्रश्न त्यांनी विचारला. आणि दुसरा प्रश्न असा टाकला की समजा तुमचे पितर नरकात असेल, आणि नरक म्हणजे खऱ्या अर्थानं नरक यातना, तिथे कुठल्याच फॅसिलिटीज नसतात, आणि मग अशा वेळेला उपाशी असलेला तुमचा पितर डोनाभर भातामध्ये त्याची भूक जाते कशी, हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न आजही विचारला जात नाही. तो प्रश्न विचारण्याची ताकद गाडगे महाराजांच्या विचारांमध्ये. आणि म्हणून गाडगे महाराज त्या काळामध्ये भटजीला प्रश्न विचारतात की मला भूक लागली, मला त्या डोण्यातला भात खाऊ दे. तेव्हा भटजी असं म्हणाले की हे अध्यात्म आहे, हे तुला कळणार नाही. हा जो पोरगा आहे ना बाजूला, ज्याची आम्ही चाटी वगैरे केली, गंध वगैरे लावलं, त्याचे पितर तिकडे बसलेले आहे स्वर्गामध्ये, त्या स्वर्गामध्ये हा भात आम्ही पाठवतो आहे. बाबा म्हणले स्वर्ग किती दूर आहे? ते म्हणले खूप दूर आहे. अरे खूप म्हणजे किती दूर? मुंबई इतका दूर का, दिल्ली इतका दूर? त्यावेळा भटजीचं उत्तर येतं लय दूर आहे, खूप दूर आहे, करोडो करोडो किलोमीटर दूर आहे. बाबा हे सगळं बघतात आणि बाजूला जाऊन ते गोदावरीच्या तीरातलं पाणी फेकायला लागतात, आणि हे सगळं पाणी मग त्या भटजीच्या अंगावर जातं. आणि भटजीच्या अंगावर पाणी उडाल्यावर भटजी म्हणतो की माझ्या अंगावर पाणी कसं काय फेकतोय, काय करतोय तू? तेव्हा हा निरक्षर माणूस, आजच्या बुद्धिप्रामाण्यवाद्यांना सुद्धा चाट पडेल इतकं जबरदस्त उत्तर त्यावेळेला त्यांनी दिलं. त्यावेळेला बाबा असं म्हणाले की मी हे जे पाणी आहे हे माझ्या वराडातल्या मामाच्या दापुऱ्याच्या 54 एकर शेतीला देतो आहे. त्यावेळेला भटजी म्हणाला की 200-300 किलोमीटर दूर असलेल्या तुझ्या त्या मूर्तिजापूरच्या शेताला इथून पाणी कसं काय जाईल? त्यावेळेला गाडगे महाराजांनी दिलेलं उत्तर हे खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या चळवळीसाठीचं एक अत्यंत खंबीर असं उत्तर आहे असं मला वाटतं. त्यावेळेला बाबा म्हणाले की तुमचा जो हा डोण्यातला भात आहे हा करोडो करोडो किलोमीटर दूर असलेल्या स्वर्गामध्ये जर जात असेल तर 300-400 किलोमीटरवर असलेल्या माझ्या मामाच्या गावच्या शेतातला हे पाणी का जाणार नाही? हा जो प्रश्न आहे, अशा पद्धतीचा प्रश्न या देशातल्या तरुण पिढीनं विचारला पाहिजे. जोपर्यंत हा प्रश्न तुम्ही आम्ही विचारू शकत नाही तोपर्यंत गाडगे महाराजांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार तुम्हा आम्हाला उरत नाही. नाशिकच्या धर्मशाळेच्या वेळेस काय झालं? नाशिकची जी धर्मशाळा बांधली ती हनुमानगडीवर बांधली गाडगे बाबांनी. त्या हनुमानगडीच्या बाजूला स्मशान होतं. लोक म्हणाले की स्मशानात धर्मशाळा कशी बांधायची? बाबा म्हणले की माणूस एकदा गेला की गेल्यानंतर काही नसतं, तिथंच बांधली पाहिजे. एक सुरेख अशी धर्मशाळा नाशिकला बाबांनी बांधली. पुण्याची जी सोमवार पेठेतली धर्मशाळा आहे, जिला आकुल धर्मशाळा असं म्हणतात, या आकुल धर्मशाळेची कहाणी अत्यंत जबरदस्त आहे. माणसं कशी बाबांसाठी झोपून देत होते त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आकुल आडनावाचा एक माणूस, एक पोलीस खात्यातला माणूस रिटायर्ड होतो, आणि रिटायर्ड झाल्यावर त्याला असं वाटतं की मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. पंढरपूरच्या ट्रस्टचे जे ट्रस्टी होते चिपळूणकर, ते बाबांचे ट्रस्टी होते त्या पंढरपूरच्या ट्रस्टचे, त्यांचे ते मित्र होते आकुल. त्या आकुल नावाच्या पोलीस अधिकाऱ्याशी, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांशी बाबांची भेट होते, आणि भेट झाल्यानंतर बाबा त्यांना म्हणतात की आता आपण कुठेतरी आपण धर्मशाळेची निर्मिती केली पाहिजे. जी जागा आकुल यांची असते ती जागा आकुल त्यांना देतात. ती जागेमध्ये गोसाव्याचं स्मशान असतात. पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो की इथे स्मशान आहे, या स्मशानामध्ये धर्मशाळा कशी उभारायची? बाबा त्याच पद्धतीनं प्रबोधन करतात जे नाशिकच्या त्या हनुमानगडीवरच्या धर्मशाळेच्या निमित्तानं केले होते. एक सुरेख अशी धर्मशाळा, आकुल धर्मशाळा, जी ससून हॉस्पिटलच्या मधामध्ये आहे. म्हणजे धर्मशाळा कुठे उभ्या कराव्यात, कशासाठी उभ्या कराव्यात याचं भान गाडगे महाराजांना होतं. पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी यायचे, मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण यांचे, त्यांचे नातेवाईक यायचे, यांची प्रचंड हेळसांड व्हायची राहण्याची, आणि म्हणून यांची हेळसांड थांबावी म्हणून आकुल यांना सोबत घेऊन त्यांनी जी आकुल धर्मशाळा बांधली. त्या धर्मशाळेमुळं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रिलीफ मिळाला, रुग्णांना रिलीफ मिळाला. स्मशानाच्या बाजूला धर्मशाळा बांधण्याला वैचारिक ताकद पाहिजे. ती ताकद गाडगे महाराजां नावाच्या एका निरक्षर संतामध्ये होती, जी ताकद आजच्याही PhD सारख्या झालेल्या स्कॉलरमध्ये नाही आहे. म्हणून गाडगे महाराजांचं मोठंपण मला भाव. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, केवळ इथंच केलं नाही तर अस्पृश्यता निर्मूलनाची एक प्रचंड मोठी चळवळ गाडगे महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये उभी केली. कोणत्या वयामध्ये बंड केलं अस्पृश्यतेच्या विरुद्ध? बाप मेल्यावर मामाच्या गावला आल्यावर त्यांची जी गुराखी मंडळी होती ती सगळ्या वेगवेगळ्या जातीची होती. शेड्यूल कास्टच्या पोरांना सोबत घेऊन, SC STच्या पोरांना सोबत घेऊन त्यांनी त्या काळामध्ये एकत्र सहभोजनाचे कार्यक्रम केलेत.
आणि गावातल्या भुके कंगाल लोकांसाठी जे भंडाऱ्याचं आयोजन केलं, त्या भंडाऱ्याच्या आयोजनामधून सुद्धा या देशातल्या जाती आणि धर्माच्या भिंती गळून पाडण्याचं काम गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये केलं. कीर्तनामधून तर अस्पृश्यतेवर कठोर हल्ले केलेच, नो डाऊट. ते कीर्तन वाचून घ्या तुम्ही गाडगे महाराजांचं चरित्र नाही वाचलं तरी चालेल, परंतु 8 नोव्हेंबर 1956 झालेलं बाबांचं जे कीर्तन आहे, माझ्या मनामध्ये पोलिसांविषयीचा जो आदर आहे ना, तो त्या दिवशीपासून जास्त झाला की पोलिसांनी ते कीर्तन रेकॉर्ड करून या महाराष्ट्राला सर्वात मोठा ठेवा दिला आहे. गाडगे महाराजांना जर समजून घ्यायचं असेल तर गाडगे महाराजांचं शेवटचं कीर्तन जरी तुम्ही आम्ही वाचलं आणि त्याचं पारायण केलं, अरे गावोगाव तुम्ही पारायण घेता, या श्रावण महिन्यामध्ये त्या कीर्तनाचं पारायण जर केलं तर एक प्रचंड मोठी क्रांती या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते. इतकी ताकद त्या कीर्तनामध्ये. 10-15 पानाचं कीर्तन असेल, परंतु तुमच्या माझ्या सगळ्या प्रश्नांना त्यांनी त्या कीर्तनामधून हात घातला आहे. अस्पृश्यतेवर प्रचंड मोठी टीकात्मक टिप्पणी त्यांनी त्या कीर्तनामधून केली आहे. ती तुम्ही वाचून घ्याल, मी या ठिकाणी सांगणार नाही. परंतु अस्पृश्यता निर्मूलनाचं जे बीज आहे, जे बंडाचं बीज आहे, ते लहानपणी मामाच्या गावाला असताना त्यांच्या मनामध्ये पडलं होतं आणि म्हणून पुढील काळामध्ये त्यांनी पंढरपुरामध्ये अस्पृश्यांचे हाल होऊ नये म्हणून चोखामेळा धर्मशाळा बांधली आणि या धर्मशाळेला नंतर वसतिगृहामध्ये टर्न करावं आणि दलितांच्या मुलांना राहण्याच्या आणि शिक्षणाची सोय व्हावी म्हणून 14 जुलै 1949ला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या समक्ष ही धर्मशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हवाली त्यांनी केली आहे. म्हणजे अस्पृश्यता निर्मूलनाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला एक व्यापक असं जनमानस बहुजन समाजातून तयार करण्याचं काम केलं बाबांनी. एकीकडे महाडच्या चौदार तळ्यावर बाबासाहेबांना पाणी नाकारलं जातं, नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये त्यांना प्रवेश नाकारला जातो, गाडगे महाराजांना सुद्धा पंढरपूरच्या मंदिरामधून हाकलून लावलं जातं आणि म्हणून या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये बंड करून बाबासाहेबांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढाईला एक व्यापक असा पाठिंबा देण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं, म्हणून गाडगे महाराज ग्रेट आहे. 8 नोव्हेंबर 1956च्या कीर्तनाच्या अनुषंगानं मी बोललो. ते कीर्तन कशासाठी केलं होतं? त्या कीर्तनामध्ये च्या निमित्तानं सत्यनारायणाच्या पोथीचं आयोजन केलं होतं मुंबईच्या त्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या लोकांनी. आणि म्हणून बघा कशी हिंमत लागते माणसाला. म्हणजे पोथीचं आयोजन आहे सत्यनारायणाच्या आणि बाबांच्या कीर्तनामध्ये सत्यनारायणावर बाबांनी कोरडे ओढले आहेत. बाबा म्हणतात की लोभी लोक सत्यनारायण करतात. ज्यांना जागा दाबायची आहे, ज्यांना नोकरी पाहिजे, ज्यांना हे पाहिजे, अमुक पाहिजे, ठमुक पाहिजे, जेवढ्या लोभाच्या संकल्पना आहेत त्या लोभाच्या संकल्पना पूर्णत्वास जाव्या म्हणून हे सगळेच्या सगळे लोभी लोक सत्यनारायण करत असतात. सत्यनारायण काही देवाची भक्ती नाही असं ठाम मत सत्यनारायणाच्या पोथीच्या आयोजनाच्या निमित्तानं केलेल्या कीर्तनात ते बोलतात. आणि 8 नोव्हेंबर 1956चं ते कीर्तन आहे. 20 डिसेंबर 1956ला बाबा आपल्यातून निघून गेले आणि हे कीर्तन ज्या वेळेला झालं त्या कीर्तनाच्या वेळेला बाबांची प्रकृती अत्यंत ढासाळली होती. पोलिसांनी विनंती केली होती की या आणि दर्शन देऊन निघून जा, परंतु एक प्रचंड अशी उर्मी या माणसाच्या मनामध्ये सगळा जनसमुदाय पाहून निर्माण झाली आणि असं लोकांचं व्यापक प्रमाणामध्ये प्रबोधन या कीर्तनामधून केलं. सत्यनारायणाच्या पोथीच्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगेन. मला 1 तास 10 मिनिटं बोलायचं, मी तुम्हाला आता सांगून देतोय. अर्धा तास झालेला आहे जवळपास. सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्तानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गाडगे महाराजांच्या स्टाईलमध्ये सत्यनारायण कसा करायचा या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलेलं आहे. माझे मित्र आहे ब्रह्मपुरीचे दिलीप सोळंके. श्याम मानवांच्या चळवळीमध्ये ते आणि गणेश हलकारे ही माणसं तयार झालीत आणि ही माणसं 10-20 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कॉलेजमध्ये असताना त्यांची शिबिरे केलीत आणि त्या शिबिरामध्ये सत्यनारायणाच्या पोथीवर गाडगे महाराजांचा आधार घेऊन ही माणसं बोलीत. सत्यनारायणाच्या पोथीमागलं जे अर्थशास्त्र आहे हे अर्थशास्त्र बाबांच्या स्टाईलमध्ये ही कार्यकर्ते उलगडून लावतो. ती पोथी कशी आहे हे जर सांगितलं तर तुमचं हसू हसू पोट दुखे. काय आहे पोथीमध्ये ती पोथी मी तुम्हाला सांगतोय पुढच्या सेगमेंटमध्ये. त्या पोथीमधला सगळ्याच्या सगळा जो आर्थिक शोषणाचा जो भाग आहे तो भाग आपण समजून घेतला पाहिजे. साधुवाण्याच्या नौकेचं ते प्रकरण आहे आणि भटजी पोथी सुरू करतो. साधुवाणी जलप्रवासाला निघाला, भरपूर धनसंपत्ती घेऊन निघाला, त्याच्या साऱ्या संपत्तीचा पालापाचोळा झाला,
कारण त्यानं सत्यनारायण नव्हता केला. भटजी वाचतोय म्हणजे सत्यनारायण केला नाही म्हणून ते जहाज बुडलं आहे साधुवाण्याचं. जहाजाला छिद्र पडलं आणि काही ठोकफोक मारली असेल दुसऱ्या जहाजाला हे त्याचं कारण नाही आहे. सत्यनारायण न करणं हे त्याचं कारण आहे. साधुवाणी जलप्रवासाला निघाला, भरपूर धनसंपत्ती घेऊन निघाला. त्याच्या साऱ्या संपत्तीचा पालापाचोळा झाला कारण त्यानं सत्यनारायण नव्हता केला. इतक्यात आकाशवाणीचा संदेश झाला, कलावते तुझा नवरा समुद्रात बुडाला, तुझा नवरा समुद्रात बुडाला कारण त्यानं सत्यनारायण नव्हता केला. हा आकाशवाणीचा संदेश कलावतीनं ऐकला. जीवाचा पती कायमचा गेला म्हणून बिचारीनं आपला ऊर बडवून घेतला. आकाशवाणीचा संदेश बोलता झाला, कलावते ऊर बडवण्याला अर्थ कुठला? जर खरंच पाहिजे असेल तुझा नवरा तुला तर तुला एक सत्यनारायण करायला हवा. हा आकाशवाणीचा संदेश कलावतीनं ऐकला. तिनं आपला सत्यनारायण सुरू केला. आकाशवाणीचा संदेश बोलता झाला, कलावते तुझा सत्यनारायण फळाला आला कारण आतापर्यंत जो पाण्याखाली तुझा जो नवरा होता तो तुझ्या सत्यनारायणामुळे हळूहळू वर आला. कलावतीनं हा संदेश ऐकला. तिचा पतिप्रेमाचा झेंडू दाटून आला आणि तिने सत्यनारायण अर्धवट सोडून समुद्रकाठी प्रवास सुरू केला. आकाशवाणीचा संदेश पुन्हा बोलता झाला, कलावते तुझा जो हळूहळू पाण्याखालून वर येणारा जो नवरा होता तो तुझ्याच चुकीमुळे खाली खाली बुडाला कारण तू सत्यनारायण अर्धवट सोडला. आकाशवाणीचा संदेश ऐकून कलावतीने पुन्हा आपला ऊर बडवून घेतला. आकाशवाणीचा संदेश बोलता झाला, कलावते आता जास्त ऊर बडवण्याला अर्थ कुठला? जर इमानदारीनं खरंच जर तुझा नवरा तुला पाहिजे असेल तर तुला पुन्हा एक सागर संगीत सत्यनारायण करायला हवा. हा संदेश कलावतीनं ऐकला. तिनं आपला सागर संगीत सत्यनारायण आणि हा सगळाच्या सगळा सागर संगीत सत्यनारायण आटोपताच आकाशवाणीचा संदेश पुन्हा बोलता झाला, कलावते तुझा पाण्याखाली बुडालेला जो नवरा होता, नाका तोंडात पाणी गेलेला जो नवरा होता तो पूर्ण वर आला. इति 5वा अध्याय समाप्त. सत्यनारायणाच्या पोथीतला 5वा अध्याय. कलावती आणि किंवा त्या लीलावतीच्या नवऱ्याची ही कहाणी. भावांनो, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना हे दाबून सांगितलं त्या काळामध्ये की भटजीचा सत्यनारायण इथे, तुमचा सत्यनारायण या ठिकाणी संपतो, भटजीचा सत्यनारायण त्याच्या पुढून सुरू होतो. आणि पुन्हा ते कंटिन्यू करायचे की सगळ्या खारका बदामा भटजी गोळा करतात, घरी नेतात, दुधात भिजवून पोट्ट्याले खाऊ घालतात. त्यामुळं भटजीचं पोट्ट चेंडू आणि गोल लाल लाल दिसते. आपण म्हणाव का रे बा, भटजीनं तर नुसतं वाचण्याचंच काम केलं तरी त्याचं पोट्ट चेंडू आणि गोल लाल लाल काऊन दिसते? तू आता घरी सत्यनारायण केला तरी तुझ्या पोट्ट्याच्या खोपकाळात 12 काऊन वाजलेले असते? आमचा भयाड ओबीसी म्हणते की भटजी आमच्या डोक्याचे वरचे असते म्हणून त्याच्या पोट्ट्याचे गाल चेंडू आणि गोल लाल असते. आम्ही त्याच्या खालचे असतो म्हणून आमच्या पोट्ट्याचं होपकाड 12 महिने बसलेलं असतं. म्हणजे या 12 महिने होपकाड बसण्याच्या मागचं कारण आमची माणसं अशी शोधतात हे समजून घेणं याही काळामध्ये गरजेचं आहे. कारण आजही शिकलेली माणसं घर बांधल्यावर असेल, लग्न झाल्यावर असेल, म्हणजे बायकोसोबत बोलत नाही सत्यनारायण झाल्याशिवाय. या मागचं जे शोषणाचं जे अर्थशास्त्र आहे हे या पद्धतीनं उलगडून लावण्याचं काम एका चळवळीनं केलं. आणि म्हणून आम्हावर ही जबाबदारी आहे की तुम्हाला जर सत्यनारायण करायचाच असला तर आपला काही हे नाही, त्याला नकार नाही, परंतु एक सत्यनारायण असा करा ज्याला डबल भटजी बोला. म्हणजे तो जो पहिला सत्यनारायण आहे तो सिंगल भटजीवाला आहे. आता आपण असा सत्यनारायण करायचा ज्याला डबल भटजी बोलवायचा, 2 in 1 सत्यनारायण ज्याला आपण म्हणतो. आणि मग भटजीला बोलवायचं की भटजी वा, मी एक जो भटजी आहे जो पोथी वाचेल त्याला मी 1000 रुपये देतो आहे आणि तुम्ही जे आहे तुम्हाला मी 5000 देतो आहे. तर तो 5000 देतो आहे म्हणे, तो काय म्हणेल का मग मला कशाचे 5000 बगर ऐकायचे? त्याला म्हणा बगर ऐकायचे नाही, हे माझ्या घरचं जे टाका आहे ते 3 पुरुष खोल आहे, त्या टाक्यामध्ये मी पाणी भरतो आणि तुझ्या पाठीवर 2-4 किलोचं वजन देऊन तुला त्या टाक्यामध्ये बुडवतो आणि त्या टाक्याच्या बाजूला हा जो 501 वाला 1000 वाला जो भटजी आहे तो सत्यनारायण वाचेल. याचा सत्यनारायण वाचेपर्यंत आपण त्या पाण्यामध्ये बुडून राहायचं. त्यावेळेला तो भटजी म्हणेल की तुझे 5001 रुपये घेण्यासाठी मी जिवंत तरी असेल का बरे?
मग आपण पुन्हा प्रश्न टाकायचा, कलावतीचा का लीलावतीचा नवरा तर अख्खा समुद्रात बुडाला होता, तुम्हाला तर आम्ही 3 पुरुष पाण्यातल्या टाक्यातच बुडवत आहोत, तो जर वर येऊ शकते तर तुम्ही का वर नाही येऊ शकत? मग भटजी पुन्हा त्याचं डोकं चालवेल, कारण भयाड माणसापुढे शहाणी माणसं डोकं चालवत असतात. आणि मग तो भटजी म्हणेल की बघा, ते जे युग होतं लीलावतीच्या, कलावतीच्या आणि सत्यवानाच्या काळातलं, ते सत्ययुग होतं. आणि सत्ययुगामध्ये खूप पुण्य झाल्यामुळं, पोथीमुळं अशा प्रकारच्या नावा किंवा माणसं समुद्रातून वर येत होत्या. आत्ताचं जे युग आहे हे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये खूप पाप झाल्यामुळं टाक्यातला सुद्धा माणूस वर येऊ शकत नाही. मग पुन्हा आपण त्यांना ॲलिगेट करायचं की भटजी बा, एक काम करा, जगाच्या पाठीवर जिथं कुठं सत्ययुग चालू असेल तिथं ह्या सगळ्याच्या सगळ्या पोथ्या घ्या, गुंडाळा, आणि दिवस रात्र या पोथ्यांची बडबड करत राहा, पण आमच्या गरिबाच्या खारका बदामाला झटके देणं बंद करा. अशा प्रकारची भूमिका जर तुम्हाला आम्हाला घेता येत नसेल तर गाडगे महाराजांचं नाव घेण्याचं नैतिक अधिकार तुम्हा आम्हाला राहणार नाही. आणि म्हणून गाडगे महाराज म्हणायचे की अरे इथं नाही तिथं मुंबईला अरबी समुद्राच्या काठावर जाऊन सत्यनारायण करा. 2.5 रुपयाचा नाही, 2.5 लाख रुपयाचा नाही, 2.5 कोटी रुपयाचा करा. ते भलं मोठं इंग्रजाचं जहाज समुद्रात बुडालं आहे, त्याच्यावर लय मोठं सोनं आहे, ते सगळेच्या सगळे सोन्याचे जहाज सत्यनारायणाच्या पोथीनं वर काढा, आपल्या देशाचं लय भलं होऊन जाईल. कधी करता रे सत्यनारायण? चालले सारेच्या सारे भयाड वेलने सत्यनारायण कराले. हे गाडगे महाराज सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्तानं आयोजित कीर्तनामध्ये या पद्धतीची भूमिका घेतात. आणि म्हणून गाडगे महाराज हे भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी भूमिका घेणारा एकमेव संत आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्या संतांच्या चरणाला स्पर्श करत असताना ते नैतिक बळ तुमच्या माझ्यामध्ये आलं पाहिजे. इतकी मोठी ताकद गाडगे महाराजांमध्ये. केवळ गाडगे महाराजांनी अस्पृश्यता निर्मूलन केलं नाही, केवळ त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन केलं नाही, तर या देशामधल्या स्त्रियांना एक वेगळा सन्मान देण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. हे आजचे साधू संत स्वतःला म्हणून घेणारे कीर्तनकार काय घाणेरड्या भाषेमध्ये स्त्रियांची वल्गना करतात. आत्ता काल परवा इंदुरीकर महाराजांवरती गुन्हा झाला. स्त्रियांविषयी अपमानास्पद का बोललं जातं कीर्तनामधून? आसाराम बापू स्त्रियांविषयी काय म्हणाला? अहो हे जाऊ द्या, ही माणसं सातत्यानं धर्माचा आधार घेत स्त्रियांचं अवमूल्यन करत असतात. त्यांच्या प्रतिभेचे सगळेच्या सगळे पंख छाटण्याचं काम या देशामध्ये मनुस्मृतीनं केलंच, आणि ते काम अजूनही चालू आहे. याचा पुरावा जयपूरच्या न्यायालयासमोर मनूचा पुतळा आहे. म्हणजे मनु स्त्रियांचं संबंध स्वातंत्र्य नाकारतो, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती म्हणतो. आणि एकीकडे हे अलीकडे स्वतःला साधू आणि संतांनी कीर्तनकार म्हणून घेणारे लोक स्त्रियांचा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान करत असतात. काल परवाची गोष्ट सांगतो, माझ्या यवतमाळ जिल्ह्यातली गोष्ट सांगतो. लोकांची मानसिकता कशी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये एका सिव्हिल इंजिनियर झालेल्या पोरीचं लग्न झालं, आणि ती पोरगी जेव्हा नवऱ्यासोबत जेव्हा घरामध्ये आली तेव्हा मोठं असं दार आहे, एका वेळेला 5-6 लोक येऊ शकतात असं दार ज्या घराला आहे, त्या घरामध्ये ती सिव्हिल झालेली पोरगी जेव्हा येते तेव्हा ती नवरदेवाच्या सोबत चालते. ही घडलेली घटना मी मुद्दामून नाव सांगत नाही, परंतु मागच्या 10 दिवसापूर्वी झालेली घडलेली घटना आहे. आणि डायरेक्ट भटजीनंच मला सांगितलं, त्याच्यामुळं मी त्याचा पुरावा आहे. आणि ती सिव्हिल झालेली पोरगी नवऱ्याच्या सोबत चालायला लागते. या देशातलं धर्मशास्त्र नवऱ्याच्या सोबत चालू देत नाही, त्याचा हा पुरावा आहे. आणि जेव्हा ती सोबत चालायला लागते त्यावेळेला पोराचा मामा येतो आणि तो म्हणतो की त्याच्या मागे उभी राहा, त्याच्या मागे पावलावर पाऊल ठेवून चाल. सोबत चालू न देण्याची जी मानसिकता स्त्रियांच्या संदर्भानं या देशातल्या धर्मशास्त्रांनी घेतली, त्या मानसिकतेचं दर्शन जर मला माझ्या यवतमाळामध्ये आजच्या काळामध्ये होत असेल तर अजून किती गाडगे महाराजांची गरज आहे तुमच्या आमच्या प्रबोधनासाठी. आसाम गुवाहाटीमध्ये काल परवा आत्ताचा जो निर्णय आहे, काय झालं त्या केसमध्ये? एका माणसानं कौटुंबिक न्यायालयामध्ये केस दाखल केली आणि त्या केसमध्ये त्याने डिफेन्स घेतला की माझी बायको मांग में सिंदूर नहीं भरती, हाथ में चुड़िया नहीं पहनती, इसीलिए वो मेरी सौभाग्यवती हो नहीं सकती, आय वॉन्ट डायव्हर्स, मला घटस्फोट पाहिजे आहे. म्हणून कौटुंबिक न्यायालयामध्ये ती केस जाते. कौटुंबिक न्यायालय ती केस नाकारते. मांगेमध्ये सिंदूर न भरणे किंवा हातामध्ये बांगड्या न घालणे याचा आणि सौभाग्याचा काय संबंध? म्हणून कौटुंबिक न्यायालय ती केस रिजेक्ट केल्यानंतर तो माणूस गुवाहाटी उच्च न्यायालयामध्ये जातो आणि गुवाहाटी उच्च न्यायालय निर्णय देतं.
घटस्फोट मान्य होतो त्याला. बायकोनं मांग में सिंदूर नाही भरा या चुडिया नाही पहिनी ही सौभाग्याची प्रतीक नाकारली म्हणून घटस्फोट या देशामध्ये मान्य होतो. या देशामध्ये नवऱ्याच्या सोबत नवरीला चालू दिल्या जात नाही. या देशामध्ये घटस्फोटासाठी अशाही प्रकारचा स्टँड घेतला जातो. आणि आत्ता तो गुजरातमधला स्वामी कृष्ण स्वरूप दास नावाचा एक महाराज, स्वतःला महाराज म्हणणारा, तो असं म्हणाला की मासिक पाळीमध्ये स्त्रियांनी जर स्वयंपाक केला तर पुढचा जन्म तिला कुत्र्याचा मिळेल आणि तिच्या हातचा स्वयंपाक किंवा अन्न जो खाईल त्या माणसाला पुढचा जन्म बैलाचा मिळेल. अशा प्रकारच्या मानसिकतेची लोक हा समाज आजही असताना गाडगे महाराजांची आठवण यासाठी येते की त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी धर्मशास्त्रांनी ज्या स्त्रियांचे सगळे अधिकार नाकारले, त्या स्त्रियांना सन्मान देण्याचं काम केलं. त्यांच्या चरित्रामध्ये तुम्ही शिरून बघा, मीराबाई शिरकर आणि गयाबाई मनमाडकर ही 2 नावं येतील. ह्या बहुजन समाजातल्या महिला, धर्मशास्त्र त्यांना कीर्तनाचा अधिकार देत नाही. गाडगे महाराज त्यांना कीर्तनकार म्हणून महाराष्ट्रामध्ये उभं करतात. भारताच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये गावागावामध्ये जाऊन या मीराबाई शिरकर आणि गयाबाई मनमाडकर यांनी व्यापक असं जनप्रबोधन केलं आहे आणि लोकांच्या वेगवेगळ्या रूढी परंपरांमधून त्या लोकांना बाहेर काढले. महिलांना कीर्तनकार म्हणून उभं करणं ही फार मोठी गोष्ट गाडगे महाराज त्या काळामध्ये करतात. त्यांच्या पत्रांचा एक संग्रह आहे, तो पत्रांचा संग्रह वाचा. त्यामध्ये तुम्हाला दिसेल की धर्मशाळेमध्ये झाडझूड करणारी जी बाई आहे, धर्मशाळेमध्ये स्वयंपाक करणारी जी बाई आहे, त्या बाईला एकेरी शब्दामध्ये आवाज द्यायचा नाही अशा सूचना अनुयायांना त्यांनी त्या काळामध्ये दिला. त्या बाईला, झाडझूड करणाऱ्या बाईला बाईसाहेब म्हणा, स्वयंपाक करणाऱ्या बाईला स्वयंपाकीन बाईसाहेबच म्हटलं पाहिजे, अशा प्रकारचं पत्र त्यांचं आम्हाला उपलब्ध होतं. आणि त्या 8 नोव्हेंबरच्या कीर्तनामध्ये तर ते स्पष्ट म्हणतात की भांडे उठणाऱ्या तुमच्या घरच्या ज्या बाया आहेत त्या बायांचा सन्मान करत जा. त्यांना तुम्हाला तुपाचा शिरा किंवा तूप देता नाही आलं तरी चालेल, पण त्यांना तेल तरी देत जा, त्यांना अन्नाचा तुकडा तरी देत जा. तुमच्या सगळ्या सुखामध्ये या भांडे उठणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांना तुम्ही सहभागी करून घेत जा. अशा प्रकारचं विधान जो माणूस करतो तो माणूस या देशातल्या स्त्रियांच्या सन्मानाच्या दिशेनं मोठं असं विधायक असं पाऊल टाकलं. गावागावामध्ये त्यांनी प्रबोधन करताना तुकारामाचा अभंग सांगितला, ऐसे नवसाय असे पुत्र होती तर का करणे लागे पती. तो यासाठी सांगितला की लग्न झाल्यानंतर मातृत्वापायी अधीर झालेल्या बाया जेव्हा मातृत्वाच्या पायरीपर्यंत पोहोचत नाही तेव्हा त्या भगत आणि मांत्रिकाच्या जाळ्यामध्ये सापडल्या जातात आणि त्यांचं शोषण केलं जातं. ह्या शोषणातून ह्या बाया मुक्त व्हाव्यात म्हणून त्या काळामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की भगत आणि बुवा मांत्रिकामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही दवाखान्यात जा. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आंबे खाल्ल्यानं पोरं होतं असं सांगितलं जातं. म्हणजे तुकाराम नवसानं पोरं होत नाही हे सांगतो आणि कुणीतरी एखादा येतो, ऐतिहासिक नाव धारण केलेला एखादा सायंटिस्ट, आणि तो म्हणतो की आंबे खा म्हणजे पोरं होतील. गाडगे महाराजांनी या पद्धतीनं कधीच सांगितलं नाही स्त्रिया कुणाच्या जाळ्यामध्ये सापडू नये, त्यांचं शोषण थांबलं पाहिजे. म्हणून त्या काळामध्ये ऐसे नवसाय असे पुत्र होती तर का करणे लागे पती हा जो ताकदीचा विज्ञानवादी विचार आहे, तो विज्ञानवादी विचार पेरण्यामागचं जे काम आहे, काम आहे ते खऱ्या अर्थानं स्त्रियांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेलं पाऊल आहे असं. संतती नियमनाच्या संबंधानं सुद्धा त्यांनी भूमिका घेतली. हे छोटे छोटे मायक्रो त्यांच्या जीवनामधले काम आहे, पण त्यांचं स्वरूप मात्र व्यापक आहे. संतती नियमनावर बोललेले आहेत ते की वारंवार होणाऱ्या बाळंतपणामुळे स्त्रियांची जी सृजनशीलता आहे या सृजनशीलतेचा ऱ्हास होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कुटुंब नियोजनाचं बिल त्यासाठीच आणलेलं होतं. गाडगे महाराज त्या काळामध्ये कीर्तनामधून सांगायचे की हे कोंबड्याच्या पिलासारखी लेकरं कशाला पैदा करतात. कोंबडीचे पिलं असतात, एखादं घार नेते, एखादं कोणी चोरून नेते,
असं करण्यापेक्षा तुमचं कुटुंब लिमिटेड ठेवा. म्हणजे इंदिरा गांधीच्या 20 कलमी कार्यक्रमातला कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम बाबा कितीतरी वर्ष अगोदर या महाराष्ट्रामध्ये राबवतात. म्हणजे संतती नियमनातून स्त्रियांचा सन्मान असेल, हुंड्याच्या विरोधामध्ये त्यांची ती सगळीच्या सगळी तरुणांची फौज त्या कामी लागलेली होती आणि व्यापक असं जनजागरण केलं होतं. बालविवाहाच्या संबंधानं ते म्हणाले होते की कमी वयात पुरीचं लग्न करणारा जो बाप असतो तो बाप नसून कसाई असतो, तो बाप नसून कसाई असतो आणि म्हणून योग्य वयात मुलीचं लग्न करा. अशा प्रकारचं प्रबोधन करून स्त्रियांना सक्षमीकरणाच्या पातळीवर नेण्याचं काम हा एक निरक्षर माणूस करतो आहे. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे हे जे तेजस्वी पैलू आहे ना, हे तेजस्वी आणि वैभवशाली पैलू तुम्ही आम्हाला समजून घेता आले पाहिजे. या देशामध्ये धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य माणसाचं शोषण झालेलं आहे. अध्यात्म असेल, शास्त्र असेल, पुराण असेल, याला सगळ्याचा सगळा जो आधार आहे तो धर्माचा आधार आहे आणि धर्माच्या आधारावरच या देशातली माणसं या पद्धतीनं गुलाम करण्यात आली आहे. गाडगे महाराजांनी जो सधर्म सांगितला त्या धर्माचं आकलन जर केलं तर आजही तुमचे माझे डोळे खऱ्या अर्थानं दिपून जातात. धर्म कसा असला पाहिजे. मी पत्रकार असताना मला 2014 मधली गोष्ट आहे, 1 डिसेंबर 2014ची. अमरावती त्या मूर्तिजापूर तालुक्यात एका गावाला त्या नवसाळ फाट्यावरती एक ॲक्सिडेंट झाला. अकोल्याचं खान कुटुंबीय आहे, पासपोर्टसाठी नागपूरला जात आहेत, मारुती व्हॅननं जात आहेत आणि सकाळी 7:30 वाजता 1 डिसेंबर 2014ला ट्रक आणि मारुती कारची धडक होते आणि त्या मारुती कारच्या चिंध्या होतात. हे सगळेच्या सगळे पेशंट अमरावतीच्या इरविन हॉस्पिटलमध्ये येतात. इकडे लासा पडलेल्या असतात, जखमांनी विवळणारी माणसं असतात आणि इरविन हॉस्पिटलमध्ये त्याच कुटुंबातला 8 महिन्याचा असलम खान नावाचा एक लहानगा मुलगा, त्याला माहीत नसतं त्याची आई मरण पावली की जिवंत आहे, तो रडत असतो असलम खान. अशा वेळेला अमरावतीच्या सामान्य रुग्णालयातून तो प्रसंग आहे. त्या सामान्य रुग्णालयातील एक कर्मचारी, जिचं नाव ज्योती आहे, मी आडनाव मुद्दामून मेन्शन करत नाही, धर्म जे घेऊन बसतो ना आपण, हा अमक्या जातीचा, हा तमक्या जातीचा, तो तमक्या धर्माचा वगैरे वगैरे, त्यामुळं मी हे सांगतोय. ती ज्योती नावाची एक महिला कर्मचारी पुढे येते आणि असलमला स्वतःचं दूध पाजते. म्हणजे असलमची जात मुस्लिम आहे आणि ज्योती नॉन मुस्लिम आहे, परंतु त्या वेळेला तिच्या मधलं जे मातृत्व आहे ते मातृत्व असलमचा धर्म पाहत नाही. धर्म कसा असला पाहिजे याचं भान या देशातल्या कुठल्याच माणसाला आलेलं मला दिसत नाही. म्हणून आज धर्माच्या नावाखाली मोठमोठ्याला दंगली होत आहेत, धर्माच्या नावाखाली माणसांचं विभाजन होते आहे. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी धर्माची मांडणी केली होती की ख्रिस्त महम्मद महांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधू परी. अलीकडच्या काळामध्ये तुकडोजी महाराज असं म्हणाले की धर्माची आखणी मानवता, मानवतेसाठीच करावी व्यवस्था, कोठेही होता अव्यवस्था धावून जावे. धर्मा माझी सर्व येते परंतु तारतम्यही पाहिजे तेथे, मानवाशी होई वैर ते न करावे धर्म म्हणे. अशा प्रकारचा धर्म तुकडोजी महाराज आम्हाला सांगतात, अशा प्रकारचा धर्म आम्हाला महात्मा फुले सांगतात. आता विश्वात्मके देवेचं पसायदान माझा ज्ञानेश्वर मागतो. अशा प्रकारची परंपरा या देशामध्ये असताना माणसं जाती आणि धर्माच्या नावाखाली का विभागली जातात? ही कोण माणसं आहेत तुम्हा आम्हाला विभागून टाकणारे? या माणसांच्या कत्तलींपासून आणि काव्यांपासून सावध राहणं म्हणजेच गाडगे महाराजांना शरण जाणं होय. गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, अज्ञान निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम केलं, हिंसा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, महिलांच्या प्रश्नांवरती काम केलं, कीर्तनामधून काम केलं. आणि या सबंध आंदोलनांची बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा एक नवं आंदोलन जन्माला येतं. त्या नव्या आंदोलनाचं नाव आहे रोकडा धर्म. भाषणाच्या अंतिम टप्प्याकडे मी जातो आहे. या सबंध आंदोलनांची बेरीज म्हणून रोकड्या धर्माकडे बघितलं पाहिजे. या धर्मामध्ये अंधश्रद्धा नाही आहेत, या धर्मामध्ये बुवाबाजी नाही आहेत, या धर्मामध्ये नवसानं लेकरं होते हे सांगितलेलं नाही आहे, या धर्मामध्ये स्त्रियांचा अपमान झालेला नाही आहे. आणि गाडगे बाबांनी सांगितलेला जो धर्म आहे रोकडा धर्म, त्या रोकड्या धर्माची 10 सूत्र आहेत.
त्या 10 सूत्रातलं पहिलं सूत्र आहे की भुकेलेल्यांना अन्न द्या, दुसरं सूत्र आहे तहानलेल्यांना पाणी द्या, तिसरं सूत्र आहे उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, चौथं सूत्र आहे बेघरांना आसरा द्या, 5वं सूत्र आहे गरीब मुलामुलींना शिक्षण द्या, 6वं सूत्र आहे रोग्यांना औषधोपचार द्या, 7वं सूत्र आहे गरीब तरुण तरुणींचे लग्न करा, 8वं सूत्र आहे बेकारांना रोजगार द्या, मुक्या प्राण्यांना अभय द्या आणि दुःखी आणि निराशांना हिंमत द्या. अशा प्रकारची 10 सूत्र सांगणारा धर्म खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला करुणेच्या पातळीवरती स्वीकारणारा हा धर्म आहे. म्हणून या रोकड्या धर्माचं पालन करण्याची जबाबदारी बाबांच्या विचारांचे जे लोक स्वतःला आहे समजतात त्यांनी केली पाहिजे. बाबांनी केवळ ही दशसूत्रे सांगून ते थांबले नाही, तर भुकेलेल्यांना अन्न देण्यासाठी, पहिल्या सूत्राकडे जातो मी, भुकेलेल्यांना अन्न देण्यासाठी त्यांनी राज्यामध्ये काही ठिकाणी सदावर्त उघडली होती. मराठा धर्मशाळा पंढरपूरला जे सदावर्त उघडलं, त्या सदावर्तामध्ये हे जे लफंडर जे साधू संत आहे ना, त्यांना जेवणाची परमिशन नव्हती. गाडगे महाराजांनी ते स्पष्ट सांगितलं होतं, तर कोणताही लोकर साधू बैरागी जर येत असेल तर त्याला सदावर्तामध्ये परमिशन देऊ नका. 1921 ते 1938 या 17 वर्षाच्या काळामध्ये मराठा धर्मशाळा पंढरपूरचं जे सदावर्त आहे, त्या सदावर्तामध्ये 3 लाख लोकांना अन्नदान करण्यात आलं. नाशिकला सदावर्त उघडलं 1932ला. 1932 ते 1955 या काळामध्ये हे नाशिकचं जे सदावर्त आहे ते वर्षभर सुरू राहत होतं. या सदावर्तामध्ये 23 वर्षामध्ये 7,55,750 लोकांना बाबांनी जेवू घालण्याचं काम केलं होतं. बाबा आणि त्यांच्या अनुयायांनी प्रचंड मोठं काम आहे. भुकेलेल्यांना अन्न द्या हे केवळ सांगितलं नाही, तर हे जे मी आकडे सांगितले, इकडे अमरावती, अचलपूर आणि मूर्तिजापूरला सुद्धा सदावर्त त्यांनी उघडलेली होती. दुसरं सूत्र आहे तहानलेल्यांना पाणी द्या, दिलं बाबांनी तहानलेल्यांना पाणी. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सावरगाव संभू या गावामध्ये महिलांच्या डोक्यावरचा हंडा कायम मुक्त व्हावा त्या महिला, म्हणून त्यांनी श्रमदानातून त्या गावामध्ये तलाव खोदल्या. माझ्या राळेगाव तालुक्यातील वाडोना बाजार झाडगाव रस्त्यावरची खचलेली विहीर त्यांनी हे केली, दुरुस्त केली आणि ठिकठिकाणी त्यांनी पानपोया निर्माण केल्या आणि त्या पानपोया सर्व जाती धर्मासाठी खुल्या होत्या. हे मुद्दा मी सांगतोय की या देशामध्ये पाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना संघर्ष करावा लागला. या देशामध्ये गाडगे महाराज भटकंतीच्या काळामध्ये माझ्या दाबापूर कोपरा जानकरकडे आले होते, तेव्हा विहीर बाटली मागा महार जात सांगितली म्हणून तेव्हा त्यांना रट्टे खावे लागले होते. हे पाणी निधर्मी असतं हे बाबांनी सांगितलं आणि पानपोयांच्या माध्यमातून त्यांनी लोकांची तहान भागवण्याचं काम केलं. म्हणजे भुकेल्यांना अन्न दिलं, तहानलेल्यांना पाणी दिलं, बेघरांना निवारा दिला, मोठमोठ्या धर्मशाळा उभारल्या. म्हणजे धर्मशाळा उभारत असताना बाबा कधी त्या धर्मशाळेमध्ये राहिले नाही, त्यांनी त्यांच्या कुटुंबाला त्यामध्ये राहू दिलं नाही, स्वतः बाहेर ते झोपडीमध्ये राहिले, ओट्यावरती झोपले. परंतु सामान्य माणसांना, बेघरांना निवारा देत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी धर्मशाळा उभारल्या आहेत. आणि या धर्मशाळांमधला जो कारभार होता तो अत्यंत पारदर्शक होता. तुम्ही त्यांचं एक पत्र जर वाचलं तर त्या पत्रामध्ये तुम्हाला दिसेल की ते असं म्हणाले की पंचांनी या धर्मशाळेमध्ये कुठलाही गैरप्रकार करू नये. 2 पैसे आणता नाही आले तरी चालेल, परंतु 5 पैशाचा गैरव्यवहार करता कामा नये. नाशिकची धर्मशाळा ज्या वेळेला उभी राहिली त्यावेळेला ते म्हणाले की ही वास्तू लोकांसाठी उभी केलेली आहे, ही वास्तू जर डागाळली तर गोदावरीचा काठ या वास्तूला आपल्या पोटात घेईल. म्हणजे हे जे लोकांचं काम आहे हे लोकांसाठी असलेलं काम आहे. या कामामध्ये कुठलाही गैरप्रकार करू नका अशा पद्धतीनं बाबा वागत गेले आणि बेघरांना धर्मशाळांच्या माध्यमातून निवारा देण्याचं काम केलं. उघड्या नागड्यांना वस्त्र दिली. ऋणमोचनला वस्त्रदानाचे कार्यक्रम ते घेत होते. लोकांना वस्त्र वाटली, पण स्वतःच्या मुलीनं साडी मागितली आलोकानं तर त्यांनी ऋणमोचनला दिली नाही. लोकांना वस्त्रदान करणे असो, भुकेलेल्यांना अन्न देणे असो, तहानलेल्यांना पाणी देणं असो की उघड्या नागड्यांना वस्त्र देणं असो, बाबांनी ते काम त्या काळामध्ये केलं आहे. मी बाकीच्या सूत्रांकडे सुद्धा जातो आहे. गाडगे महाराज गरीब मुलामुलींना शिक्षण द्या या मताचे होते, जे सूत्र त्यांनी त्या दशसूत्रामध्ये सांगितले. गोरगरीब मुलांचं शिक्षण व्हावं म्हणून गाडगे महाराजांनी शाळा काढल्यात, वसतिगृह काढलीत, भटक्या विमुक्तांसाठी शाळा काढल्यात. कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत एज्युकेशन सोसायटीची ग्रँट ज्या वेळेला बंद झाली होती त्यावेळेला गाडगे महाराज पुण्याला जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये जातात आणि मुख्यमंत्र्यांना सरळ पकडतात, बाळासाहेब खेरांना, की काऊन तुम्ही रयत एज्युकेशन सोसायटीची ग्रँट बंद केली.
मारायचं असेल तर पाठीवर मारा, पण पोटावर मारू नका. अशा प्रकारे ही एक प्रकारची सात्विक धमकी मुख्यमंत्र्यांना हा माणूस देऊ शकतो आणि रयत एज्युकेशन सोसायटीचं थांबलेलं काम ते पुढे नेतात. इकडे विदर्भामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीला ते मदत करतात. बाबासाहेब आंबेडकरांना चोखामेळा धर्मशाळा त्यांच्या हवाली करून हरिजनांच्या आणि दलितांच्या अस्पृश्यांच्या शिक्षणाला गती देण्याचं काम करतात. जिथं जिथं हुशार मुलं असतील त्या हुशार मुलांना कीर्तनात बोलावून त्यांनी कौतुक केलं आहे. त्यांना शिस्पेन पाटी दिली आहेत आणि सांगितलं की जेवणाचं ताट मोडा, इवायले पावनचार करू नका, पण लेकराले शाळेत धाडल्या बिगर जाऊ नका. हे कोण सांगतो? जो माणूस शाळेत गेला नाही तो माणूस सांगतो आहे. म्हणजे गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी स्वतःच शिक्षण संस्था किंवा ती वसतिगृह आणि त्या सगळ्या भटक्या विमुक्तांच्या शाळा उभारत असताना ही जी नावं मी त्या 3 महापुरुषांची घेतली त्यांच्या शैक्षणिक चळवळीला सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली. गरीब तरुण तरुणींचे लग्न लावा असं ते एका सूत्रात म्हणतात. गाडगे महाराज शेवटच्या काळामध्ये बऱ्यापैकी थकले होते, वेगवेगळ्या आजारांनी त्यांना गाठलेलं होतं आणि बाबा उपचार घ्यायला तयार नव्हते. लोकांचा पैसा आहे त्यांना खर्च करू द्यावा वाटत नव्हता. अमरावतीच्या एरविन हॉस्पिटलमध्ये आले असताना शेवटच्या वेळेला 250 रुपये वर्गणी ही पहिल्यांदा त्यांनी त्यांच्यासाठी केली. त्यावेळेला त्यांना अतिव दुःख झालं. बाबांची जेव्हा दृष्टी अधू झाली त्यावेळेला अमरावतीच्या डोळ्याच्या डॉक्टरकडे त्यांना दाखवण्यात आलं आणि त्या डॉक्टरनं नंबर वाढला चष्म्याचा म्हणून नवीन चष्मा सुचवला. बाबा म्हणले की मला आता चष्मा नको, आपण मुंबईला जाऊन घेऊ. हे सगळीच्या सगळी मंडळी मुंबईला गेली आणि मुंबईला गेल्यावरती तिथे चष्म्याची फ्रेम आणि चष्मा जेव्हा तयार करायचं ठरलं तेव्हा बाबांना अनुयायी म्हणाले की बाबा चष्मा घेऊया. बाबा म्हणले किती रुपयाचा होतो? अनुयायी म्हणाले की 25 रुपयाचा. राहू दे म्हणे, मला काय पुस्तकं वाचायचे आहे का, मला काय ग्रंथ वाचायचे आहे का आता या वयामध्ये? 25 रुपयामध्ये गोरगरीब पोरीचं लग्न होते म्हणे एखाद्या, पण मला चष्मा नाही पाहिजे म्हणे. म्हणजे गोरगरीब तरुणींचे लग्न करा हे जेव्हा ते सांगतात दशसूत्रामध्ये तेव्हा ते प्रॅक्टिकली तसे वागत असतात. मुक्या प्राण्यांना अभय देण्यासाठी त्यांनी गावागावामध्ये हिंसाबंदीचं आंदोलन उभं केलं. वरवंडीला ज्या वेळेला हनुमंत्या नावाचा भिल्ल जेव्हा त्या खड्ड्यामध्ये उतरले होते जिथं पशुची हत्या होणार होती, त्यावेळेला जेव्हा तो हनुमंत्या नावाचा भिल्ल चालून आला तेव्हा निडरपणे बाबा त्याला सामोरं जातात. तेव्हा त्याच्या हातातली कुऱ्हाड गळून पडते. ज्या खड्ड्यामध्ये रक्ताचा सडा पडत होता त्याच वरवंडीच्या रक्ताच्या सडा पडणाऱ्या खड्ड्यामध्ये पुढल्या काळामध्ये ज्ञानाचा सडा पडू लागला. तिथं जी आश्रमशाळा तयार झाली त्या आश्रमशाळेचं नाव आहे वरवंडी आश्रमशाळा. मुक्या प्राण्यांना अभय देत असताना जे सूत्र त्यांनी सांगितलं त्या सूत्राचं पालन गावोगावच्या प्राण्यांच्या हत्या थांबवण्यामध्ये त्यांनी ते करून दाखवलं. दुःखी व निराशांना हिंमत दिली. तुमच्या माझ्या मनामधला जे निराशेचा जो सूर होता, ही जी फसलेली माणसं होती, या फसलेल्या माणसांना वर काढण्यासाठी जे काम त्यांनी केलं ते काम दुःखी व निराशांना हिंमत देणारं काम होतं. बेकारांच्या हातांना रोजगार द्या असं ते जे म्हणतात, त्यासाठी त्यांनी पंढरपूरला एक शेतकी फार्म काढला होता. अंधू व रोग्यांना औषधोपचार केला आणि त्यांनी त्या काळामध्ये ते काम केलेलं आहे. कुष्ठरोगांच्या जखमा धुतल्या आहे, प्रसूतिगृहांची निर्मिती केली आहे. अशा पद्धतीनं त्यांनी हे काम केलं आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं लोकोत्तर ठरतात. हा माणूस इतकी वर्ष काम करत असताना स्वतःच्या कुटुंबासाठी त्यांनी काहीही केलं नाही. त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी सांगितलं की गाडगे महाराजांचे नातेवाईक म्हणून ह्या लोकसंपत्तीवर नातेवाईकांचा सुतळीच्या तोड्यावरती सुद्धा हक्कानी अधिकार राहणार नाही. अशा प्रकारचं ट्रान्सपरंट वागणं बाबांचं होतं आणि म्हणून या माणसावर जीवापाड प्रेम करणारी माणसं होती. मगाची मी जी नावं घेतली त्या नावाच्या व्यतिरिक्त एक नाव पुन्हा मी घेतो ज्यांचं नाव बाळासाहेब खेर आहेत. ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. ह्या मुंबई राज्याचा मुख्यमंत्री यांना बाबांनी काम सांगितलं देहूला की देहूचा जो पूल आहे तो बांध आहे, त्या बांधावरून ही माणसं घसरून पडतात भक्त वगैरे, तुम्ही एक काम करा की इथे कायमचा पूल करा. खेर म्हणले हो, दुसरं सांगा. आणि नंतर बाबा म्हणाले की संत तुकाराम ज्यांचे जगावरती उपकार आहे त्या तुकारामाचं चरित्र या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या घरापर्यंत अत्यंत स्वस्त दरामध्ये पोहोचलं पाहिजे. ह्या दोन्ही सूचना खेरांनी मान्य केल्या.
PM लाड नावाचे कलेक्टर होते. त्या कलेक्टरांनी तुकारामाचं गाथा आणि चरित्र अत्यंत संशोधन करून लिहिली आणि ती घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. बाबाच्या शब्दाला या पद्धतीचं वजन होतं. इंद्रायणी नदीवर पूल झाला, जनावरं घसरत होती, माणसं घसरून पडत होती. खेरांना सांगितल्यामुळं खेरांनी बाबांच्या एका शब्दावर इंद्रायणीवर पूल सुद्धा करून दिला. आणि हे खेर स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये जेव्हा आर्थर रोड जेलमध्ये होते तेव्हा त्या जेलमधून सुटल्यावर बाबांना शोधत आले. माणसं कशी जीव लावत होती बाबाला, त्याचं हे उदाहरण आहे. आणि खेर शोधत शोधत जेलमधून सुटल्यावर आले आणि बाबांना म्हणाले की बाबा, चिंध्यांचं वस्त्र परिधान केलेला माझा पांडुरंग गरिबांसाठी श्रमतो आहे, हिंडतो आहे आणि म्हणून मी तुम्हाला शोधत शोधत आलो आहे. मला तुमच्या पायावर डोकं ठेवू द्या. कोण म्हणतं? मुंबई राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो. आजचे मुख्यमंत्री कोणत्या महाराजांच्या पायावरती डोकं ठेवतात हे तुम्हाला माहीत आहे, ते काही सांगण्याची गरज नाही. असाही एक मुंबई राज्याचा मुख्यमंत्री होता की जो बाबांना जेलमधून सुटल्यावर नतमस्तक व्हायला येतो आहे. अशा प्रकारची माणसं ही बाबांसोबत जुळली. त्याचं कारण बाबांनी जे काम केलं ते अत्यंत पारदर्शकमध्ये काम केलेलं आहे. आणि म्हणून हे जे काम आहे हे बुद्ध, शाहू फुले किंवा बसवेश्वर, चक्रधर, तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर यांचंच काम आहे. कबीरांचा विचार त्यांनी कीर्तनातून समोर नेला, तुकारामांचा विचार त्यांनी कीर्तनामधून समोर नेला. आपण त्यांच्या समाधी स्थळावर पुण्यतिथीच्या दिवशी जो धिंगाणा घालतो त्या धिंगाणा याच्यानंतर कृपया करता कामा नये, हे भान आत्ताच्या पिढीला आलं पाहिजे. पुण्यतिथीचा कसा काय उत्सव होऊ शकतो? जन्माचा उत्सव झाला पाहिजे या मताचा मी आहे, परंतु बाबाच्या पुण्यतिथीचा उत्सव करत असताना कुठल्याही प्रकारचं व्यापक असं प्रबोधन किंवा बाबाला जे अपेक्षित होतं त्या पद्धतीचं प्रबोधन होत नाही. हे दुर्दैव बाबाचं आहे. ज्या ठिकाणी बाबाच्या समाधीसाठी खड्डा खोदला गेला त्याच खड्ड्यामध्ये बाबांच्या विचाराला गाडण्याचं काम त्यांच्या अनुयायांनी केलं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या युवा संवादाच्या निमित्ताने या तरुण पिढीला मी सांगेल की हा जो माणूस आहे, हा जो महानायक आहे, हा ब्लॅक अँड व्हाईट लोकांचा महानायक आहे आणि ब्लॅक अँड व्हाईट जातीत जन्मलेला आहे, म्हणून तो जगभर गेला नाही. तुमची माझी जबाबदारी आहे की एक अत्यंत ताकदीचा विचार देणारा हा महामानव एका सामान्य कुटुंबातून, एका वंचित जाती, मी जातीमध्ये त्यांना अजिबात बसवण्याच्या मूडमध्ये नाही आहे, मी बसवणार सुद्धा नाही, कारण तो डिकास्ट झालेला महापुरुष होता. या महापुरुषाच्या विचाराच्या पालख्या घेऊन गावागावामध्ये जर प्रबोधन केलं तर निश्चितपणे एक स्वच्छ, सुंदर, निकोप असा समाज आम्हाला निर्माण करता येऊ शकतो. आणि अगदी सोपं औषध आहे गाडगेबाबांचं. जे फुल्यांनी दिलं औषध तेच गाडगेबाबांनी औषध आपल्याला दिलं आहे. फक्त फुल्यांनी इंजेक्शन टोचल्यामुळं ते आपल्याला सहन झालं नाही. बाबांनी ते कॅप्सूलमध्ये दिलं आणि तेच कडू औषध कॅप्सूल आपण सपकन गिटकली, कारण त्या कॅप्सूलचं कवर हे देवकीनंदन गोपालाचं कवर होतं. अध्यात्मामधल्या शोषणाविरुद्ध प्रखरपणे तुटून पडत असताना लोकांमध्ये लोकप्रिय होणारा एकमेव संत म्हणजे गाडगेबाबा आहे. आणि म्हणून या संताचा विचार 7 समुद्रापार कसा नेता येईल यासाठी तरुणांनी खऱ्या अर्थानं पुढं आलं पाहिजे. तरुणांनी यासाठी पुढं यावं की ज्यांचं वय 50 वर्षाच्या वरती झालेलं असतं त्यांना समाजाच्या परिवर्तनाची स्वप्न फार कमी पडत असतात आणि स्मशानाचीच स्वप्न जास्त पडत असतात, कारण त्यांच्या गाड्या गोऱ्या आधीच स्मशानात गेलेल्या असतात. आणि म्हणून 18 ते 30 वर्ष वयादरम्यानचा जो तरुण आहे त्या तरुणांच्या मनामध्ये कुठेतरी परिवर्तनाची बीजं आम्हाला पेरता आली पाहिजे. ही बीजं पेरण्यासाठी गाडगे महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र किंवा त्यांचं कीर्तन आम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक ठरू शकेल. त्या कीर्तनाचं, त्या लिखित कीर्तनाचं, आता जे रेकॉर्ड झालेलं जे कीर्तन आहे जे आता अभ्यासक्रमामध्ये किंवा पुस्तकामध्ये आहे त्याचं खऱ्या अर्थानं जर तुम्ही मनन आणि चिंतन केलं तर तुम्हाला इथल्या शोषणमुक्तीचं एक नवं आंदोलन आम्हाला निर्माण करता येऊ शकतं. ते आंदोलन गाडगेबाबांचं बोट धरून आपण पुढे नेऊया, त्यासाठी कटिबद्ध होऊया, अशा प्रकारची भावना या भाषणाच्या निमित्ताने, म्हणजे व्याख्यान वगैरे म्हणणार नाही. प्रशांत मला म्हणाले की विचारवंत टाकतो. म्हटलं जे सोपं काम कठीण करतात त्याला विचारवंत म्हणतात, त्याच्यामुळे विचारवंत वगैरे टाकू नको. मीडिया वाचचे कार्यकारी संपादक असं टाक
आणि म्हणून मी काही विचारवंत किंवा रेग्युलर व्याख्याता किंवा पोटभरू व्याख्याता पण नाही किंवा पैसे देऊन कुठे बोलायला जातो, हा धंदा माझ्या बापानं मला शिकवला नाही, कारण तसे धंदे आपल्याच्यानं होत नाही. त्याच्यामुळे मी त्या व्याख्यात्यांमध्ये म्हणा किंवा विचारवंतामध्ये माझी गणना करू नका. गाडगे महाराज हे सामान्य माणसांचे कार्यकर्ते होते आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून गाडगे महाराज मला भावले आहेत. आणि म्हणून एका मोठ्या कार्यकर्त्याच्या चरणावरती नतमस्तक होण्यासाठी एका छोट्या कार्यकर्त्याचा हा आपल्याशी झालेला संवाद आहे असं आपण मानावं. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या भावना दुखावण्यासाठीच असतात. आपल्या भलत्याच ठिकाणी भावना दुखावतात आणि जिथं दुखायचं तिथं दुखत नसेल, हा खरा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं कुणाच्या दुखल्या असतील तर त्याला प्रशांत किंवा प्रशांतचं फेसबुकचं पेज जबाबदार नाही, त्याला मी स्वतः जबाबदार असेल. आणि म्हणून आपणा सर्वांनी मला अत्यंत शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आपणा सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सुद्धा या कामामध्ये जिथं जिथं तुम्हाला प्रबोधन करता येईल त्या कामामध्ये आपण पुढं यावं. फार काही करावं लागत नाही, आंबे खाल्ल्यानं लेकरं होत नाही एवढं जरी तुम्ही एखाद्याला सांगितलं तरी गाडगे महाराजांचं काम पुढं गेलं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून आपण सर्वांनी या पद्धतीनं पुढं जावं. आपण मला ऐकलं, सहन केलं, त्याबद्दल आपल्या सहनशक्तीला त्रिवार वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.